सर्वांना नमस्कार. ज्ञान साधना मीडिया मध्ये आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण खानापूर तालुक्यामध्ये झुंझुवाड तालुका, खानापूर जिल्हा बेळगाव गुणवंत विद्यार्थिनी दिव्या प्रदीप देसाई या विद्यार्थीनं अतिशय मोलाचं योगदान, अतिशय कर्तृत्वानं, अतिशय प्रामाणिक, अतिशय कष्टानं फेर तपासणीला मोठ्या इच्छा शक्तीनं तिनं फेर तपासणीला घातलं आणि योगायोगानं म्हणावं लागेल बेळगाव जिल्ह्यामध्ये तिचं आवर्जून नाव घेतलं गेलं. आणि ते फेर तपासणीनंतर एक मार्क जो आहे 625 पैकी 624 गुण मिळालेले होते पूर्वी, आणि तिला आत्मविश्वास वाटला की माझ्यात कुठेतरी एक मार्क चुकलेला आहे. आणि तो चुकला का आणि कुठे चुकला हा त्यांच्या मनात सतत घर करून राहिला. आणि त्यानंतर तिनं आपल्या आई वडिलांशी, आपल्या गुरुजनांशी चर्चा करून आणि शाळेमधल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्याच्यानंतर गट शिक्षणाधिकारी पी रामाप्पा सर यांच्याशी संपर्क साधला आणि फेर तपासणीला चर्चा करून तो पेपर मागवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या पेपर तपासणीनंतर त्यांनी कॉपी मागवली आणि पुन्हा फेर तपासणीला अर्ज केला. त्या अर्ज केल्यानंतर ते तपासणी झाली आणि तपासणी झाल्यानंतर 124 पैकी 625 पैकी 24 गुण पडलेले होते. तो एक मार्क कुठे गेला हे समजून घेण्यासाठी त्यांनी अर्ज केल्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीने ते यश मिळालं आणि बेळगाव जिल्ह्याचं, खानापूर तालुक्याचं, झुंझुवाड गावचं आणि आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं आणि बेळगाव जिल्ह्याचं नाव असं यशस्वी करणारे विद्यार्थी म्हणजे दिव्या प्रदीप देसाई. या विशेष करून तिची आपण मुलाखत घेणार आहोत. आणि या ज्ञान साधना मीडियामध्ये विशेष करून त्या सर्वांचं, त्यांच्या कुटुंबियांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि पुढे वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. दिव्या, आमच्या या ज्ञान साधना मीडियाच्या वतीनं तुझ्या यशोगातीचं पहिलं पाऊल आज मी पहिली मुलाखत तुझ्याशी घेतो आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने तुला यश मिळालेलं आहे. तर पुन्हा एकदा मी या सर्वांच्या वतीनं, या ज्ञान साधना मीडियाच्या वतीनं तुमच्या सर्वांचं, तुमच्या ग्रामस्थांचं, तुमच्या आई वडील कुटुंबियांचं, शाळेचं, तालुक्यातल्या शिक्षकांचं, बीओ साहेबांचं आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. कारण की याच्या पाठीमागे तुझे खूप कष्ट आहेत आणि तुला दिलेलं योगदान, तुला दिलेलं मार्गदर्शन तेही अतिशय महत्वाचं आहे. त्याबद्दल तुला मी या ज्ञान साधना मीडियाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. विशेष करून सांगावं लागेल, खानापूर तालुका हा पश्चिम भागामध्ये वसलेला आहे. जंगल, पर्यावरण, निसर्ग असा वैशिष्ट्य या खानापूर तालुक्यामध्ये आहे. निसर्ग संपन्न असलेला हा तालुका हा बेळगाव जिल्ह्यामधला एक आकर्षण करणारा भाग आहे. आणि यामध्ये वेगवेगळ्या काही सुविधा पोहोचलेल्या असतील, काही सुविधा पोहोचलेल्या नसतील, पण काही दुर्गम भागामध्ये काही समस्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं पोहोचलेल्या नाहीत. तरी सुद्धा इथले विद्यार्थी अतिशय कष्टानं, प्रामाणिकपणानं, जिद्दीनं, चिकाटीनं, अतिशय मेहनतीनं ते आपलं अध्ययन पूर्ण करत असतात. आणि अशा पद्धतीने या बेळगाव जिल्ह्यामधल्या एखादा मानाचा तुरा रोवण्याचं काम दिव्या प्रदीप देसाई या विद्यार्थिनीनं केलेलं आहे. तर दिव्या, मी तुला विचारू इच्छितोय, इतका मोठा इतिहास रचलीस तू, तुला काय वाटतंय? मला आज खूप आनंद झालेला आहे. मला माहित होतं की मला 625 पैकी 625 मार्क्स पडतील, पण तेवढाही विश्वास नव्हता. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी त्यांनी म्हणले की 12 वाजता निकाल लागणार आहे. तर जेव्हा 11:55 होते, आम्ही 5 मिनिट 10 मिनिट असं इकडं तिकडं जात होतो. आणि तेव्हाच ते 11:55 ती लिंक ओपन झाली आणि माझ्या काकाने तो निकाल पाहिला आणि त्याने आम्हाला दाखवले. ते 1 मिनिटसाठी मला हे खरं आहे का खोटं आहे वाटलं नाही, कारण आज AI चा जमाना आहे. मला वाटलं ते खोटं होतं, पण नंतर ते बघून मला खूप आनंद झाला. म्हणजे जे मी एक्सपेक्ट केलेलो ते पूर्ण झालं. तरी पण तो 1 मार्क कुठे गेला हे माझ्या डोक्यात होतं, म्हणून आम्ही त्या दिवशी स्कॅन कॉपीसाठी अर्ज केला होता. मी आणखी सांगू इच्छितो, या मान्यवर मंडळींचा मी परिचय करून दिलेला नाही.
तर मी पहिल्यांदा दिव्याचे वडील प्रदीप देसाई या ठिकाणी या मुलाखतीमध्ये सहभाग घेतलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर दिव्याची आजी सुनीता जयवंत देसाई यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच दिव्याची आई दीपा देसाई यांनी सुद्धा या ठिकाणी मुलाखतीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि विशेष दिव्याचं सुद्धा स्वागत करतो. आणि या भागामधले अतिशय प्रामाणिक कार्य करणारे किंवा अतिशय धडपडणारे एक शिक्षक या ठिकाणी सुद्धा या भागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. या नंदगड विभागामध्ये केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय 20 वर्षाची सेवा दिलेली आहे. असे शिक्षक सुद्धा इथे उपस्थित आहेत. परशुराम शिंदे सरांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि यानंतर मी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. दिव्या, तुझ्या बालपणाच्या प्रवासाबद्दल तू काय सांगू शकशील? पहिल्यांदा मी माझी LKG पासून मी होली क्रॉस कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल बीडी तालुका खानापूर डिस्ट्रिक्ट बेळगावी LKG पासून मी त्या स्कूलमध्ये आहे. मग LKG मध्ये आम्हाला LKG पासून जे 10वी पर्यंत सगळे टीचर्स होते ते सगळ्या टीचरांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांचा सगळ्यांचा विश्वास होता. म्हणजे क्लासमध्ये काही होमवर्क काही असायचं आमची मी माझी मैत्रिणी आमचं हे होती रेस की कोण पहिला हे करणार. त्यामुळे आमच्या टीचर्सना सगळ्यांना माहित होतं की मी आणि कोण कोण आम्ही सर्व हुशार आहे. तर त्यांनी आम्हाला सपोर्ट करायचे लहानपणीपासून. तर तेच की तुला अभ्यास करायचा आहे आणि रट्टा कधी मारायचा नाही, समजून घेऊन अभ्यास करायला पाहिजे. कारण जर आम्ही फक्त रट्टा मारत गेलो तर ते 1ली 2री 3री पर्यंत आम्हाला साथ देईल, पण नंतरचं जे 7वी नंतरचा जो अभ्यास आहे त्याला रट्टा मारून कधीच चालत नाही. ते समजून घेऊनच करायला पाहिजे. मग तेच आमचे टीचर्स सुद्धा हेच सांगत होते आणि आमचे घरचे सुद्धा. लहानपणापासून जे आमचं घर जत्रेमध्ये नुकतंच रंगवलेलं होतं तरी पण माझे आजोबा मी आणि माझी बहीण आम्ही दोघी पण एकाच वर्गात. आम्हाला दोघींना हे घराच्या सगळ्या भिंती त्या भिंती नसून आम्हाला त्यांनी फळा बनवून दिला होता. म्हणजे स्कूलवरून यायचं इथं ABCD 2 लेटर वर्ड्स 3 लेटर वर्ड्स असे ते कार्ड्स फ्लॅश कार्ड्स सगळं बनवून द्यायचे. आणि आमचे आजोबा सुद्धा दर मे महिन्याच्या सुट्टीत कधीही इलेक्शन कंडक्ट व्हायचे तेव्हा त्यांनी लोकसभा राज्यसभा पार्लिमेंट बद्दल इलेक्शन कसं होतंय ते लहानपणापासूनच सांगत होते त्यांनी. त्यामुळे ते लहानपणापासूनच आमच्या डोक्यात होतं की असं अभ्यास समजून घेऊन करायला पाहिजे. मग तेच स्वतः आम्हाला पुढे काम आलं. मला ते तुमचे आजोबा म्हणजे जयवंत देसाई हे एक प्राथमिक शिक्षक होते, एक मुख्याध्यापक म्हणून रिटायरमेंट झाले. तर त्यांचा प्रभाव तुझ्यावर कसा पडला? लहानपणीपासूनच त्यांनी मला इकडं हे कर तिकडं लिहत राहावं अभ्यास करत राहावं नेहमी हेच सांगत होते त्यांनी. आणि आमचं कसं राहायचं म्हणजे त्यांनी सोशल मॅथ्स ह्याचे हे सब्जेक्ट त्यांनी शिकवत होते. मग आम्हाला स्कूलमध्ये काही नवीन शिकवलं तर मी त्यांना येऊन सांगत होते. मग त्याच्यात जर अजून काय मी विसरलो तर त्यांनी त्याच्यात अजून समजावून सांगत होते. माझ्यासाठी त्यांनी फ्लॅश कार्ड्स जे असतात 2 लेटर 3 लेटर ते लहानपणीपासून बनवून ठेवलेले. आणि पेपरमध्ये किंवा मोबाईलमध्ये मंत्री आजकालचे कुठले नवीन आलेत किंवा कुठे काय नवीन घडतंय बातम्या हे सगळं त्यांनी लहानपणापासूनच आम्हाला त्यांच्यासोबतच मी असल्यामुळे ते त्यांचा प्रभाव माझ्यावर खूप जास्त पडला आणि त्याच्यामुळेच मला हे यश मिळालं. तुझ्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं तर त्याची वाटचाल कशी होती, त्याचा प्रवास कसा होता? कारण घराचं वातावरण सुद्धा शैक्षणिक होतं. तुझ्या आजोबांचं एक प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचे अनुभव शिक्षणाचं महत्व आणि चांगले विचार त्यांच्याकडे असल्यामुळे तुझ्याकडे चांगले विचार मिळाले. तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेत असताना जसं तू LKG UKG म्हटले त्या पद्धतीने तिथली वस्तुस्थिती किंवा तिथलं वातावरण शाळेमध्ये शिकणार पोषक वातावरण प्राथमिकता असू देत किंवा माध्यमिकता असू देत ते कसं होतं? तर आमच्या स्कूलमध्ये आमचे सिस्टर्स टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ किंवा आमचे अंकल आंटीज जे बस ड्रायव्हर्स त्यांनी म्हणजे सगळेच एकदम सपोर्टिव्ह होते.
आणि आम्हाला स्कूलमध्ये कधीच असं वाटलं नाही की आम्ही स्कूलमध्ये आहे. एकदम घरच्यासारखं वातावरण, मित्र मैत्रिणी, आराम, खेळायचं सुद्धा, अभ्यास सुद्धा तेवढंच करायचं. म्हणजे कधी त्यांनी प्रेशर, स्ट्रिक्ट होते पण कधीच असं नाही की ह्या मुलांना असं वाईट वगैरे. स्ट्रिक्ट होते पण त्यांचं हे म्हणणं होतं की स्कूलमध्ये आम्ही शिकवतोय म्हटल्यावर आमच्या ह्या करिअरला आम्ही न्याय देऊन मुलांसोबत जसं वागायला पाहिजे तसंच वागायला पाहिजे. आमचे सर म्हणत होते तसं. पण त्यांनी आमच्यावर कधी वाईट आमच्याबद्दल कधी वाटून घेतलं नाही आणि त्यांनी जर आम्हाला काही बोलायचे तर त्यातून आम्ही शिकत होतो ना की असंच सर बोलले, असंच टीचर बोलले म्हणून नाराज होऊन इकडं त्यांच्याबद्दल काहीतरी वाईट बोलायचं असं कधीच नाही. आमच्या प्राथमिक जेव्हा शिक्षण घेत होते मी, तर माझी आत्या सुद्धा आम्हाला प्राथमिक ह्याच्या क्लासेसमध्ये शिकवत होती. मॅथ्स, ईव्हीएस. तर सगळेच टीचर्स, फ्रेंड्स सगळेच खूप चांगले होते आणि असं काही वाईट त्यांच्याबद्दल चांगलं अजून सांगू शकतील तर दिवस पुरणार नाही तेवढं आहे. आणि मधी 5th 6th मध्ये लॉकडाऊन पडला. आमचे ऑनलाईन क्लासेस चालू होते. 6th मध्ये जेव्हा स्कूल चालू झालं तेव्हा थोडं डिफिकल्टीज होतात ऑनलाईन क्लासमधून ऑफलाईन स्कूलला जायचं. तरी पण आमच्या टीचर्सनी ते सावरून घेतले. 7th 8th 9th आणि 10th मध्ये खूप, म्हणजे जेव्हा मी 9th मध्ये होतो तेव्हा मला पहिल्यांदा 80 मार्कचा पेपर होता. पहिले 50 मार्कचं. असं त्यांनी प्रॅक्टिस करून करून घेत होते की 10वी मध्ये तुम्हाला तेवढ्याच टाइम मध्ये तेवढा पेपर लिहायचा आहे. तर बघा तुम्ही कसं हे ते. म्हणजे टीचर्सनी तोच सराव परत परत करून घेतल्यामुळे आम्हाला 10वीची ही जी बोर्ड एक्झाम होती ते लिहिताना तेवढे कष्ट काही आले नाहीत. प्राथमिक माध्यमातील पूर्व तयारी जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतली. हो हो त्याच्यामुळे तुला पुढे जायला अवकाश आणि संधी चांगली मिळाली. हो. 10वीच्या परीक्षेची तयारी तू कशी केलीस? कारण की विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याची तंत्र वापरतात. तू कुठल्या पद्धतीने अभ्यास केलीस, कुठलं तंत्र वापरलेस, कशा पद्धतीनं अभ्यास करण्याची तुझं स्वरूप होतं आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? खरं तर मी जेव्हा 9वी नंतर 10वी मध्ये आमचं हे समर वेकेशन होतं. मी कुठलं ट्युशन क्लासेस किंवा वेकेशन क्लासेसला गेलो नाही, कारण तिथं जर गेलो तर वापस येताना आणि स्वतःला सेल्फ स्टडीसाठी टाइम भेटणार नाही मला. म्हणून मी एप्रिल मे ची सुट्टी होती तिथं मी घरात माझ्याकडून जेवढं होईल ऑनलाईन व्हिडिओज बघून, काही डाऊट्स असले तर घरातल्यांना असं विचारून मी समर वेकेशन्स मध्येच माझा अभ्यास चालू केलेलो. पण मी तेव्हाच तेवढं टेन्शन घेतलं नाही किंवा तेव्हाच मी पुरा अभ्यास संपवलो नाही. कारण जर मी शाळा चालू झाल्यावर मला असं होणार की हे तर मला येतंय, हे काय म्हणून मी जर सोडून दिलो असतो तर आता हे झालं नसतं. म्हणून मी ते समर वेकेशन्स मध्ये जास्त ताण न घेता तिथं मी जेवढं होईल तेवढं लाईटली, एकदम वेकेशन्स होते ते एन्जॉय करतच अभ्यास केलेलो. नंतर जून जुलै हे आमचे टीचर्स चालू झाल्यापासूनच आम्हाला सांगत होते की आता तुमची 10वीची परीक्षा आहे, सिरियस व्हायला पाहिजे, हे ते. तरी पण आम्ही फक्त अभ्यास असं काही नाही, आम्ही अॅन्युअल डे असू दे, कुठलं फंक्शन, रिपब्लिक डे, 15th ऑगस्ट, कोणत्याही सगळ्या फंक्शन मध्ये, सगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेत, कार्यक्रम मध्ये सगळ्या भाग घेत. म्हणजे तिथून पण आम्हाला काहीतरी शिकायला मिळू शकतं म्हणून ते पण आम्ही कधी ह्याच्यात काय आहे असं तेही सोडलं नाही. तिथं पण आम्ही जात होतो. आणि आमची जेव्हा मिड टर्म एक्झाम झाली तेव्हा त्याच्याच थोड्या वेळापूर्वी आमच्या आजोबांचं निधन झालं. पण आमचे टीचर्स म्हणत होते की तू आत्ता जर खचून गेलीस तर मग तुला अभ्यास तुला परत चालू करायला पाहिजे, नाहीतर आता बोर्ड एक्झाम जवळ आले. म्हणून मी मिड टर्म मध्ये तेवढं काही चांगलं माझं इम्प्रुव्हमेंट नव्हतं. म्हणजे मी हुशार होते पण असं 98% काहीतरी होतं माझं मिड टर्म मध्ये. मग तिथून मी जेव्हा सेकंड टर्म चालू झालं तेव्हा सेकंड टर्मचा अभ्यास चालू होता, शिकवत होते. त्याचबरोबर मी अगोदर हे जून जुलै ऑगस्ट मध्ये काय अभ्यास केलोय ते सगळं आठवत दोन्ही टर्मचा अभ्यास एकदम करत करत मी पुढे झालो. नंतर डिसेंबर मध्ये आमच्या बीईओने आमच्या स्कूलमध्ये हे
सेशन्स, संडे सेशन्स, आणि गव्हर्नमेंटने आम्हाला LBA दिलेले, मिशन 50, 70, 80 असं, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत झाली. मॉडेल पेपर्स होते 4, त्यानं मॉडेल पेपरमुळे एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, आम्ही ह्याच टाइम मध्ये सॉल्व्ह करायचं आहे असं मॉडेल पेपर्स. आमचं जेव्हा पोर्शन पूर्ण झाला तेव्हा आमच्या स्कूलमध्ये पण फक्त पेपर सॉल्विंग चालू होतं. जर आम्ही केवढा अभ्यास करतोय हे इम्पॉर्टंट नसते, पण जेवढं आम्ही केलंय तेच त्याच्यामध्ये आम्ही केवढं परफेक्ट होतोय हे इम्पॉर्टंट असते. म्हणून मी मॉडेल पेपर परत परत सॉल्व्ह करून, जर काही ते टॉपिक बद्दल माहित नसेल तर डाऊट्स क्लिअर करून तो परत अभ्यास करत होते. मग नंतर आमच्या जानेवारीमध्ये प्रिपरेटरीज चालू झाल्या, तेव्हा पूर्ण अभ्यास म्हणजे डिसेंबरमध्ये सगळं संपलेलं. प्रिपरेटरीसाठी मी पूर्ण तयार होते. फर्स्ट प्रिपरेटरी झाली तिथं, त्याच्यामध्ये जर माझ्या काही थोड्या चुका होत्या त्या मी पाहिल्या आणि त्या मी सेकंड प्रिपरेटरीमध्ये अजून सुधारल्या. त्याच्यात जर काही असेल तर डाऊट्स विचारून टीचर्सना परत ते रिव्हिजन करून सगळं मी थर्ड प्रिपरेटरी दिली. आणि फर्स्ट सेकंड पेक्षा थर्ड प्रिपरेटरी हार्ड होती, पण माझे मार्क्स त्याच्यात दोन्हीपेक्षा जास्त चांगले होते. म्हणजे इम्प्रूव्हमेंट दिसत होती की फर्स्ट ग्राफ एकदम वरती होता. ते टीचर्स कडे जाऊन मी डाऊट क्लिअर करायचे. म्हणजे आम्हाला प्रिपरेटरीज नंतर त्यांनी हॉलिडे दिलेले स्टडीसाठी, पण आम्ही विचार केलो की जर घरी राहून अभ्यास करण्यापेक्षा टीचर्सकडे गेलो तर डाऊट्स काहीतरी क्लिअर होतील म्हणून. मग त्याच्यामुळेच ते पेपर सॉल्विंग जास्त करून करून माझं हे मी फुल परफेक्ट होतो बोर्ड एक्झामसाठी. आई वडील किंवा गुरुजन ज्याच्यातून शाळेतल्या शिक्षकांचं सुद्धा हे अतिशय महत्वाचं मोलाचं योगदान आहे. त्याच पद्धतीने तुमच्या आजोबांचं योगदान आहे, तुमच्या आई वडिलांचं आहे, आजींचं आहे किंवा अधिकाऱ्यांचा सुद्धा त्याच्यात महत्वाचा रोल आहे. शासनाने घेतलेल्या वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळ्या योजना सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हायला अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार मिळाला. तर या सर्वांचं म्हणजे आई वडील असतील, आजी असतील किंवा शाळेतले शिक्षक असतील किंवा अधिकारी असतील किंवा शासनाच्या योजना असतील, त्याच्यामध्ये तुझी भूमिका कशी राहिली? त्यांच्यातनं मिळालेलं ज्ञान कसं तुला ग्रहण करण्यासाठी सोपं गेलं? म्हणजे जेव्हा आमचं LBA रिलीज झालं, आमच्या टेक्स्टबुक मध्ये जे लेसन्स असतात LBA मध्ये, जसं एक चॅप्टरचं प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन्स होते आणि एकदम अप्लिकेशन, नॉलेज, स्किल्स बेस्ड सगळे क्वेश्चन्स होते. म्हणजे एक टॉपिक मधून कशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतोय, काय काय विचारू शकतात त्यांनी, हे LBA द्वारे आम्हाला अंदाज देण्यासाठी त्यांनी LBA चालू केलेला. मग आम्ही तेच सॉल्व्ह करत होतो. म्हणजे लेसन वाचत गेलो तर खूप टाइम जातंय. फक्त ते टॉपिकचं मेन जे टीचर्सने शिकवलेले ते आठवण करून आणि आपलं एक की नोट्स म्हणून बनवायचं, ज्याने एक पेपरमध्ये सगळं एक लेसन बद्दल लिहून घ्यायचं. म्हणजे एक्झामला एक 5-15 मिनिटं आहेत तर आम्ही ते फटफट बघून सगळं डोक्यात रिवाइज करून जाऊ शकतो ते. आणि आमचे जेव्हा 4 पण मॉडेल पेपर्स रिलीज झाले तर मॉडेल पेपर्स मधून आम्ही प्रॅक्टिस करून घरामध्ये की 3 तासात एक मॉडेल पेपर मी सॉल्व्ह करायला पाहिजे. तो तेवढ्या टाइम मध्ये जर सॉल्व्ह झाला तर चांगलं. म्हणजे बोर्ड एक्झामची कशी तयारी होते ते मॉडेल पेपर्समुळे आम्हाला कळालं. आणि मिशन 50, 60 त्याच्यामध्ये पण एकदम अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असे होते. आणि त्याच्यामुळेच की आमचं थिंकिंग एकदम हाय एक्सटेंटवर गेलं की असे क्वेश्चन्स येऊ शकतात, तर ह्याच्यासाठी आम्ही तयार राहायला पाहिजे. प्रिपरेटरीज, मॉडेल पेपर्स, त्या सगळ्यामुळेच आमचं एक चांगलं तयारी त्याने आमच्याकडून करून घेतलेली आणि ते एक्सपेक्ट त्यांनी करत होते. मग आम्हाला पण त्यांच्या एक्सपेक्टेशन्स पर्यंत पूर्ण जायला पाहिजे म्हणून ते आम्ही रोज रोज तेच 1 मार्क्सचे क्वेश्चन्स, मेनली आमचे मार्क्स जे जातात ते 1 मार्क्स मध्ये जातात. मग तेच डेली आम्ही प्रॅक्टिस करून मग बोर्ड एक्झाम द्यायला गेलो तेव्हा तेवढी काय कठीण गेली नाही आमची बोर्ड एक्झाम. आई वडिलांचं काय योगदान आहे, आजींचं किंवा आई वडिलांचं काय योगदान आहे? आमच्या घरात जेव्हा आमचे आजोबांचं निधन झालं तेव्हा आमच्या घरात सगळेच दुःखी होते. आमची स्कूलला जायचा प्रॉब्लेम होता हे ते, पण आमच्या घरातल्यांनी मला हेच सांगत होते त्याने, तू टेन्शन घेऊ नकोस, जेवढं तुझ्याकडून होतंय तेवढंच कर, आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहे.
माझी आजी नेहमी आशीर्वाद द्यायची की तुझे आजोबा आहेत तुझ्या पाठीशी, तू शिखर गाठणार, हे तुला करायलाच पाहिजे, हे नाही. माझे बाबा मम्मी पण ते सांगत होते की तू टेन्शन घेऊ नकोस, तुझ्याकडनं होतंय माहितीये, आमची तुझ्याकडे तेवढी अपेक्षा नाहीये, पण तू कर, असं त्यांनी म्हणत होते. आमचे काका त्यांनी पण आपल्या सगळ्या फ्रेंड्सना सांगून ठेवलेले की आमची दिव्या राज्यात नंबर घेणार म्हणून. मग त्यांनी पण आता सगळे खुश आहेत की त्यांची जे एक्सपेक्टेशन्स होते ते पण मी पूर्ण केलेले आहेत. त्यांचा शब्द मी त्यांच्या सगळ्यांसमोर राखलेला आहे. आणि आज आमच्या घरचं, आमच्या गावचं, शाळेचं सगळ्यांचंच नाव मोठं झालेलं आहे. त्यामुळे मला खूप एकदम आनंद झालेला आहे. तुझं स्वप्न काय याच्यानंतर? काय माझं व्हायचं आहे? म्हणजे पुढे भविष्यामध्ये काय? माझं स्वप्न खरं तर हे टीचिंग करिअर मध्येच एकदम पुढे जाऊन, कारण आमचं फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा एक टीचिंग बॅकग्राऊंड आहे. मग जर आम्ही 625 घेऊ शकतो तर आम्ही ज्या मुलांना शिकवलं ते पण तेवढंच घेऊ शकतात. असं मला हे टीचिंग करिअर मध्ये पुढे जायचं आहे. ते नाही तर मला एक IAS ऑफिसर बनायचं, हे सुद्धा माझं स्वप्न आहे. आताच्या विद्यार्थ्यांना तू काय सांगू शकशील, म्हणजे तुझ्या अनुभवानुसार किंवा या परिस्थितीनुसार किंवा अभ्यासाच्या दृष्टीनुसार करण्याची इच्छा जी असते, मनामध्ये जी इच्छा असते, जिद्द असते, ती 100% पूर्ण होऊ शकते. तर आजच्या आमच्या नवीन पिढीतल्या विद्यार्थ्यांना, आता जे पुढे शिकू पाहणारे विद्यार्थी आहेत, 10वीला येणारे आहेत, 12वीला येणारे आहेत किंवा आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू करणारे शिकणारे आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी कोणता संदेश देऊ शकेल किंवा कोणत्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला गेला पाहिजे? त्यांना जर सांगायचं असेल तर मी एकच गोष्ट सांगेन, जे मागच्या वर्षी आम्हाला आमच्या स्कूल मधल्या एका दादाने सांगितलेला की तुम्ही 10वी आहात पण अभ्यास करा, तेवढा पण अभ्यास करू नका की जे मी वाचलोय तेच आमच्यात लक्षात नाही राहणार. सगळे म्हणतात स्मार्ट वर्क, कन्सिस्टन्सी हे सगळं मॅटर करतंय, पण आम्ही जेवढं 1 तास जरी वाचलो तरी आमचं फुल कॉन्सन्ट्रेशनने ते वाचलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही डेली 10-10 तास, 12-12 तास वाचून पण काय उपयोग नाही. जर तुम्ही एक दिवसातली 15 मिनिटं फुल कॉन्सन्ट्रेशनने वाचला ते तुम्हाला लक्षात राहील. आतापर्यंत आता आमचे एक्झाम होऊन एवढे दिवस झाले, अजून पण मी जे वाचलेलं आहे ते एक एकदा आठवत राहतं मला. तेच की कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि डिस्ट्रॅक्शन्स तर असणारच. मला पण डिस्ट्रॅक्शन्स काही कमी नव्हती, तरी पण त्याला सोबत घेऊन अभ्यास कसं करायचं हे तुम्हाला शिकलं पाहिजे. कारण इथं टीव्ही चालू असायची तरी मी तिथं अभ्यास करायचे, टीव्ही बघत. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन्स मेन नसतात, आम्ही त्याला कसं सामोरे जातो हेच मेन असतं. तर हेच मी त्यांना सांगू इच्छिते. आधुनिक तंत्रज्ञान आहे, त्याच्यात मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र आहे. तर त्या तंत्राचा तू कशा पद्धतीने तू तुझ्या जीवनामध्ये या शिक्षणाचा उपयोग करून घेतला? मोबाईल, टीव्ही वगैरे इन्फॉर्मेशन जेव्हा पाहिजे होते तेव्हा मला त्याच्याकडून खूप इन्फॉर्मेशन भेटले. म्हणजे स्कूलला जर टीचर्स बरोबर काही कॉन्टॅक्ट झाला नाही, डाऊट क्लिअर करायचे असेल तर आजकाल एआयने आम्हाला सगळंच भेटतंय. त्याचा वापर करून मला खूप फायदा झाला. पण मध्ये मध्ये डिस्ट्रॅक्शन्स पण येत असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी माझं जेवढं काम होतं मोबाईलमध्ये तेच करत होते. त्यामुळे त्याची सुद्धा मला खूप मदत झाली. महत्वाचं म्हणजे आज काही कमी मार्क पडतात, एक वेळेला मुलांच्याकडनं कमी मार्क पडले जातात, त्याची गंभीरता आपल्यामध्ये निर्माण होते की 1 मार्क कुठे गेला आपला, ते शोधण्याचा तुझ्यामध्ये कशापासून इच्छाशक्ती निर्माण झाली? ज्या दिवशी माझा रिझल्ट आला, मी माझं जे रिपोर्ट कार्ड बघितलं सगळंच 100 होतं, ते फक्त 124 असं इनकम्प्लीट काहीतरी असते नाही तसं वाटत होतं ते. म्हणजे जेव्हा मी फर्स्ट पेपर आमचा इंग्लिश होता, तो पेपर देऊनच मी फुल कॉन्फिडेंटली घरी आलेलो. सगळ्यांना म्हटलेलो की माझा त्या विषयामध्ये एकही मार्क जाणार नाही, तेवढा चांगला मी पेपर लिहून आलोय. आणि नेमका त्याच विषयामध्ये माझा तो 1 मार्क गेलेला. त्यामुळे जे 624 भेटले मला त्याची खुशी तर होतीच, पण तो 1 मार्क कुठे गेला हा नेहमी मी विचार करत होते एवढे दिवस. मला एकच मिनिट, बॅग आहे गाडीला, बॅग आहे पिशवी.
चला आजीला विचारूया. आजी तुझं असंच बोल. नाव कुठे बस तेवढंच एखाद्या गोष्टी आई, तुमची मुलगी अतिशय राज्यात प्रथम क्रमांक मिळवली तर तुम्हाला काय वाटतंय? पुष्कळ आनंद झाला. माझ्या जे मिस्टरांचं होतं तिनं माझं पूर्ण केली. एवढ्या तत्तीत मला फार आनंद. आणि ह्याच्या पुढं तिने शिखर गाठावं हाच मी आशीर्वाद देतो त्यांना. जयवंत देसाई हे तुमचे मिस्टर होय आणि अतिशय ते प्रामाणिक शिक्षक म्हणून होय. यशस्वी झाले, मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. तुमच्या कुटुंबियांनी दिलेले विचार ते अतिशय मोठे आहेत. तर तुम्ही आपली मुलगी जडणघडण होत असताना ते तुम्ही कशा पद्धतीने त्या मुलगीवरती संस्कार केला? काय काळजी करू नकोस तू, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. आज तुझे आई वडील सर्व तुझे आम्ही पाठीशी राहतो. त्याचा काहीच विचार करू नको, तू हे कर असं आम्ही सांगितलं. त्याचे आजोबांनी तालुक्यात सुद्धा आदर्श शिक्षक म्हणून घेतलेले होते. तसाच तू त्यांचा मान राख एवढं सांगितलं मी तुला. अतिशय प्रामाणिकपणानं आपल्या आजीनं कृतज्ञता आपल्या मिस्टरांशी जी असलेली ती शब्द दिलेला होता तो आपल्या नातीनं अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. मी पालकांना प्रदीप देसाई सरांना विचारू इच्छितोय, सर तुमची काय प्रतिक्रिया आहे? हा इतका आनंद, अचानक आनंद होता आणि तो पुन्हा तुम्ही फिरतपासमध्ये घातल्यानंतर तो एक मार्ग मिळाला आणि तो याच्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये ती प्रथम क्रमांकामध्ये भागीदार बनली. तर तुम्हाला काय वाटतंय? मी एकाच गोष्टी मी सांगू शकेन. कारण दिव्याचे जरी मी वडील राहिलो तरी पण पूर्ण श्रेय हे त्यांच्या आजोबांना दिले. कारण त्यांच्या आजोबांनी म्हणजे माझे वडील रिटायर्ड हेडमास्टर. ज्या वेळेला त्यांचं ऑगस्ट महिन्यामध्ये निधन झाल्यानंतर ह्याची 10वीची जी परीक्षा होती मी, कारण मोठी ही बोर्डची परीक्षा आणि मुलगी दुःखामध्ये आहे आणि असंच आम्हाला काही कारणास्तव जवळजवळ 3-4 महिने ऍक्च्युली घरामध्ये परिस्थिती चांगली नसताना घर लॉक करून गेलेलो आम्ही. कारण 3 महिने शाळा सुट्टी. मग प्रिन्सिपलने सुद्धा काय म्हणजे तुम्ही काळजी करून प्रत्येकाने सपोर्ट केली. कारण तुम्ही प्रिन्सिपल होते, हा तुम्ही इकडे या, कारण दिव्याला तुम्ही सोडू नका, तुम्ही कुठेही जाऊन तुमचा उपचार वगैरे किंवा काही करा, पण दिव्याला सोडू नका. कारण तुझा बोर्डाची परीक्षा ही प्रॉपर आहे आणि त्या प्रिन्सिपलला सुद्धा माहिती होतं की ही राज्यामध्ये ही टॉप करणार म्हणजे करणार, अशी त्यांना जिद्द होती. कारण हे आमच्या वडिलांना सुद्धा माहिती होतं. कारण त्यांची एकच इच्छा होती की शिक्षण हे महत्वाचं आणि माझी मुलगी म्हणजे नात जी ही टॉप जर झाली तर आम्हाला माझ्या शिक्षणाचं फार पेटलं. आणि ते प्रत्येक शिक्षकांना असू दे किंवा विद्यार्थ्यांना असू दे एकच सांगायचे, शिक्षण महत्वाचे. आणि आज ते माझ्या मुलीनं जे आमच्या जे वडिलांची जी इच्छा होती ती पूर्ण केली. खरंच एक आनंद आहे, पण त्याच्याबरोबर थोडंसं दुःख नाही. ह्या आनंदाला म्हणजे वडील जर इथे राहिले असते खरंच भरपूर आनंद झाला. एवढंच सांगू शकतो. अतिशय भावनिकरित्या ज्या दिव्याच्या आजोबांनी दिलेलं मार्गदर्शन हे कदापि विसरता येणार नाही. दिलेले संस्कार, दिलेले विचार, दिलेली दृष्टी, दिलेला दूरदृष्टिकोन आणि दिलेला एक वाटचाल करण्यासाठी तो रस्ता, त्या रस्त्याला अतिशय मार्गक्रमण करण्यासाठी दिलेले विचार अतिशय मोलाचे आहेत. ते दिव्यांना अतिशय चोखपणे पार पाडण्याचं कार्य या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. खरोखरच या जयवंत देसाई निवृत्त मुख्याध्यापक यांचं कौतुक किती करावं तितकं कमीच आहे. कारण ते आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे दिलेले विचार ते खूप मोठे आहेत आणि ते खूप मोठे विचार घेऊन पुढेही ते अशाच पद्धतीचं यश गाठण्यासाठी प्रयत्न नक्कीच दिव्या करेल अशी आशा वाटते. त्यानंतर मी इथल्या त्यांच्या आईना विचारू इच्छितोय की आपली मुलगी इतर काम असेल किंवा एक शिक्षणातली महत्वाची अभ्यासाची पद्धत असेल तर तुम्ही त्याला कशा पद्धतीनं
सहकार्य केलं आणि तुम्ही काय तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? मम्मी बोलते का? सांगायचं चालते चालते घेते ना आवाज येतो. तू वाटली तर घरात गोष्टीकडे लक्ष देऊ नको, तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. एवढंच सांगत होती तिला मी. जसं तर अभ्यास आणखी आमच्या कुठल्या पण गोष्टी टेन्शन घेऊ नको, तुझ्या अभ्यासाकडे म्हणजे तुझ्या आजोबांची इच्छा होती की तिला काहीतरी नाव करावं असं. मी प्रदीप देसाई साहेबांना सरांना मी शेवटचं विचारू इच्छितोय. तुमची जशी मुलगी अतिशय कष्टानं, अतिशय जिद्दीनं आणि अतिशय नियोजन पद्धतीनं काम अभ्यास केली, तर तुमचंही सहकार्य त्याच्यात महत्वाचं आहे. आमच्या या येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तुम्ही काय सांगू शकाल आणि काय सांगाल? माझं एकच पालकांना एक सूचना आहे की आपली जी मुलं आहेत त्यांना दुसऱ्यांच्या मुलाबरोबर तुलना करू नका. कारण का तो मुलगा एवढे मार्क घेतला, तू एवढेच घ्यायला पाहिजे. म्हणजे असं जर तुम्ही जर करत असाल तर तुमची नक्कीच मुलगी कमी मार्क घेईल. कारण का तर त्यांचं तुलना ही एकमेकाशी करणं बरोबर नाही. आणि मुलांना तुम्ही काय करावं, फक्त फोर्स नाही, तू अभ्यास कर हे मग फ्री सोडावं. पण का त्यांच्याकडे लक्ष हे आपलं पाहिजे, फोन असू दे किंवा काय असू दे, म्हणजे मुलगी आपलं अभ्यास करावे का नाही किंवा काय हे लक्ष हे ठेवणे बरोबर आहे. एकच सांगू शकतो. बेसर आम्ही इथलील खानापूर तालुक्यातील या ठिकाणी 20 वर्ष झाली काम केलं. या भागामध्ये पंचकृषीचे काम केलेलं आहे. गेल्या 20 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अनेक अनुभव घेतलेले आहेत, अनेक विद्यार्थ्यांना घडवलेले आहेत आणि अतिशय उत्तम शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. असे या परशुराम शिंदे सरांना मी विनंती करतोय की हे यश पाहताना खानापूर तालुक्याचं यश म्हणावं लागेल, बेळगाव जिल्ह्याचं यश म्हणावं लागेल. आपल्या या दुर्गम भागामध्ये सोयी सुद्धा कमी आहेत. तर याच्याबद्दल तुम्ही शिक्षणाची महत्वाची भूमिका, पालकांची महत्वाची भूमिका, विद्यार्थ्यांची महत्वाची भूमिका आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ शकाल आणि सांगाल, आणि खानापूर तालुक्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? नमस्कार सर, मी परशुराम शिंदे. आज आम्ही दिव्यांच्या घरी दिव्यानं जे हे भव्य दिव्य या झुंजवाड गावामध्ये दिव्याने दिव्य दिव्यानं ह्या दिव्य असं भव्य असं झुंजवाड गावामध्ये घडवलेला इतिहास. मी एक शिक्षक या नात्यानं मला या चॅनलवाल्याने या भागातले शिक्षक मला फोन करून त्यांनी बोलवले, दिव्यांच्या घरी जायचं आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी इथं आलेला आहे. जयवंत देसाई सर हे एक यांचे आजोबा दिव्याचे रिटायर्ड मुख्याध्यापक ते, आणि ते जेव्हा सर्व्हिस करत होते त्यावेळेला मी शिक्षक होतो. आता मी जे दिव्याचे ते विचार ऐकले तेव्हा मी सुन्न झालेलो आहे आणि माझ्या डोळ्यातून खरोखर पाणी यायला लागलं. कारण दिव्यासारखी मुलगी शांतपणे 10वी शिकलेली मुलगी आहे, फार नाही, आणि राज्यात प्रथमेनं हे तर मला एक ऐकल्यानंतर मला कधी दिव्याच्या घरी यावं असं वाटत होतं. आणि दिव्याच्या जेव्हा घरी आलो, प्रदीप देसाई माझे मित्र आहे, देसाई प्रदीप देसाईंचे वडील जयवंत देसाई सर, तर माझं हार्ट होतं. ते जे इथे राहिले नाहीत, ते ऑगस्ट मध्ये आले. मी दिव्याबद्दल एवढं सांगू शकेन ही मराठी घरात वावरणारी मुलगी आहे. मराठी भाषा आहे घरामध्ये सगळी. काही जण म्हणतात इंग्लिश बोलायला म्हणजे घरामध्ये इंग्लिश पाठवलं तर असं पाहिजे तसं पाहिजे. दिव्याकडनं काहीतरी घेता येण्याचे काय नाही. दिव्या ही अजून भव्य दिव्य करणार आहे, याबद्दल मला काही शंका नाही. तिच्याबद्दल मी सोचत होतो की ही एक IAS अधिकारी व्हावी, तिच्यात ती मला एक खुबी दिसायला लागली आणि ती आपल्या तोंडानुसार सांगितली. आणि दुसरी तिची आवडती, ती एक शिक्षक होऊन, मी एक शिक्षक असल्यामुळे मी जर असं माझ्यासारखं जसं मी टॉपर राहिलो आणि मी माझ्याकडे कला असलेली विद्यार्थ्यांना जर वाटली तर माझ्यासारखे कितीतरी विद्यार्थी या दुनियेत तयार होऊन कितीतरी दुनियेचा विकास होईल किंवा आमच्या देशाचे आधारस्तंभ होतील, असं दिव्याच्या मनात एक चांगली भावना नाही. तर मी टॉपर आहे म्हणून दिव्याला बघितल्यानंतर वाटते की गर्व नाही, काय नाही. अशी मुलगी आम्ही पाहिलेली आहे. दिव्याच्या घरी आल्यानंतर खरोखर आम्हाला एवढं समाधान वाटलेलं आहे. या चॅनलवाल्यांनी इकडे याची जी मुलाखत घेतली आणि दिव्यानं सुद्धा उत्स्फूर्तपणे बोललेला आहे, काहीतरी दडवून ठेवलं नाही, आत्ताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं नाही. एवढा अभ्यास म्हणत राहू नका, फ्री राहा. तुम्ही अगदी लक्ष देऊन वाचा, ते वाचलेलं लक्षात राहते का बघा. या पद्धतीनं जसा तिनं अभ्यास केला, आपली की विशेषतः की आपली देत नाही काही प्लेयर राहू दे किंवा विद्यार्थी,
पण तिनं दिलखुलास सांगितलेलं आहे की हिच्यासारखे भरपूर विद्यार्थी व्हावेत. पण एवढं सोपंही नाही. दिव्यानं सांगितल्यानंतर दिव्या राज्यात जी प्रथम आलेली आहे ती खरोखर आमच्या भारत देशाची, आमच्या कर्नाटकाची, बेळगावची, गावची आणि या नांदेड विभागातली आमच्या खरोखर एक शान, एक आमची मान उंचावलेली आहे. आणि त्यांच्या मुख्याध्यापक जे आजोबा होते जयवंत देसाई, माझी मुलगी नक्की काहीतरी या भागात व्हावी, तिचं तिनं वचनपूर्ती केलेली आहे आणि चांगलं कार्य केलं. दिव्याला मी अशीच तू धाडशी राहा, तुझ्यात गुण चांगले आहेत आणि तू अभ्यासावर लक्ष ठेव आणि पुढेही असंच पुढच्या तुझ्या शिक्षणामध्ये यश संपादन कर. आणि आमच्या फक्त एका राज्याचं नव्हे तर देशाचं आणि जगामध्ये तू अजरामर राहायला पाहिजे, असं एक तू दिव्या कार्य करावं, असं तुला आम्ही संदेश देऊन मी तुझ्याबद्दल तुला तुझं, तुझ्या वडिलांचं, तुमच्या गावकऱ्यांचं आणि चॅनलवाल्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि तुम्ही पालकांना काय संदेश देऊ शकाल हे यश पाहिल्यानंतर? पालकांना हेच सांगतो मी, तुमच्या मुलांच्याकडे लक्ष द्या. त्यांनी पाढे कसे पाठ करावे, अभ्यास कसा करावे, त्यांना दरडावू नका, ओढू नका. त्यांची एक स्टेज असते, त्यांच्या डोक्यावर किती ओझं ठेवायचं. मी एक शिक्षक या नात्यानं तुम्हाला सांगू शकतोय. मी ऍक्च्युली दुसऱ्या कामामध्ये होतो, पण चॅनलवाल्याने मला मुद्दामच या भागातला असल्यामुळे बोलवले, त्यांच्या विनंतीला मान दिला. आता आमच्या शाळेत सुद्धा विद्यार्थी इंग्रजी असे बोलतात 3री 4थीचे, तर तुम्ही एकदा कवा येऊन जर बघितलं असेल तर 8वी 9वी 10वीच्या मुलांना इंग्रजी बोलायला येतात मराठी शाळेमध्ये. असं मी हे सांगणं का तर सगळ्या शिक्षकांनी करायला पाहिजे. आणि दिव्यानं तर आम्हाला दाखवून दिलंय, ही मराठी घराण्यातील मुलगी जाते इंग्लिश शाळेला आणि एक हिचं घरातली भाषा वेगळी, ती भाषा वेगळी, ह्याच्यातून सुद्धा काय क्रांती करता येते दिव्यानं दाखवलेलं आहे. सगळ्या पालकांनी तुमच्या मुलांना समजावून सांगा, प्रेमानं सांगा. ती मुलं तुमची त्यांच्यामध्ये टॅलेंट दडलेलं आहे, शोधून काढा, त्यांना ओढू नका. कोण वाद्यमध्ये असेल, कोण गायनमध्ये असेल, कोण कलाकार चित्रकलेमध्ये असेल, असं तुम्ही तुमच्या मुलांना काय करा, स्कोप द्या, ओरडू नका. तुमची मुलं आहेत ती, शिक्षकांना सुद्धा तुम्ही समजावून सांगा, आमच्या मुलाला हे ते गुरुजी हे घ्या ते घ्या. असं जर केलं तर तुमच्या मुलांचा विकास होणार आहे. आणि आता भरपूरच वेळ गेलाय, मी मागे शेवटी मी दिव्याला समारोप करण्यासाठी सांगतोय. दिव्या, तुला हे सगळं ज्यावेळेला मी मुलाखत घेतली, समारोप म्हणजे पूर्ण सांगायचं, कन्क्लुजन तू काय सांगू शकशील? तुमच्यासारखा एखादा विद्यार्थी, एखादा चांगलं यश मिळालेलं असेल, असे असंख्य विद्यार्थी पुन्हा घडावेत, यासाठी काय सांगशील? मी जे स्टार्टिंगला सांगितलं तेच सांगेन, अभ्यास करा, पण एवढाही करू नका की दुसऱ्या कामांमध्ये तुमचं लक्ष नाही आणि जे आम्ही वाचतोय त्याच्यावरच आमचं लक्ष नाही. चांगलं एकदम रिलॅक्स सकाळ सकाळी उठून अभ्यास करायचा, तेच आमच्या डोक्यात राहतंय. फ्रेश असते आणि डाऊट्स विचारा टीचर्सना, कारण जेवढे तुम्ही डाऊट्स विचाराल तेवढंच तुम्हाला पण ते नॉलेज भेटेल. आणि काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आराम, तुम्ही जर अभ्यास केला तरी तुम्ही 625 मार्क्स घेऊच शकता. आणि शेवटी मी आमचे एज्युकेशन मिनिस्टर, DDPI, BEO, डाएट, आमचे स्कूलचे टीचर्स, प्रिन्सिपल, आमचे CRP आणि आमचे गावचे सर्व, आणि आज तुम्ही मीडियाद्वारे जो माझा इंटरव्ह्यू घेतला आणि माझा सन्मान केला आणि माझं जे ओपिनियन होतं ते तुम्ही सर्वांसमोर आणताय, त्याच्यासाठी मी तुमच्या सर्वांची आभारी आहे. धन्यवाद. खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीची मुलाखत. आपल्या विचारातून एखादा नवीन क्रांतिकारी, नवीन पैलू एखादा विद्यार्थी पुन्हा घडावा, असा ही यशोगाथाची मालिका आम्ही चालू केलेली आहे. ज्ञान साधना मीडियाच्या माध्यमातून असे यशोगाथा घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रातले असेल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, कला, क्रीडा, साहित्य असेल, वेगवेगळ्या साहित्यामधले जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. जे चांगलं आहे ते चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, जे चांगलं आहे ते विचार रुजवण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा असंख्य विद्यार्थी, असंख्य समाज निर्मितीसाठी तुमच्यासारखे विद्यार्थी घडणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि एक समाज, एक चांगला देश निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. तुमच्यासारखे विद्यार्थी असंख्य निर्माण व्हावेत. भारत देशामध्ये चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडून भारत देशाचं नाव लौकिक करावं, अशी या ज्ञान साधना मीडियाच्या वतीनंच हा मुख्य उद्देश आहे. आणि चांगले संस्कार, चांगले विचार, चांगले दृष्टिकोन, चांगले दूरदृष्टिकोन घेऊन भारताचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तुमच्या सगळ्या युवक तरुणींनी सहभाग घेतला तर भारताचा विकास व्हायला अधिक वेळ लागणार नाही. आणि अशी मुलाखत आम्ही पुन्हा नवीन एका
नवीन संकल्पनामध्ये पुढे घेऊन येऊ, नवीन क्षेत्रामध्ये नवीन व्यक्ती घेऊन येऊ, त्यांचे अनुभव शेअर करू, त्यांचे अनुभव समजून घेऊ आणि चांगल्या पद्धतीने प्रगतीचं एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करू. दिव्या, तू या ज्ञान साधना मीडियाला दिलेली मुलाखत, त्याबद्दल तुझा दिलेला वेळ, तुझ्या कुटुंबियांचा दिलेला वेळ, शिक्षकांना दिलेला वेळ, आणि सर्वांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि या खानापूर तालुक्याचं, बेळगाव जिल्ह्याचं, तुमच्या गावचं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.